नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडनं अटक. दिल्लीच्या सीबीआय कोर्टात मोटेगावकरला हजर केलं. सीबीआयच्या वकिलांकडनं 10 दिवसांच्या कोठडीची मागणी. थोड्याच वेळात कोर्ट निर्णय देणार. शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये लीक झालेले नीटचे पेपर सापडले. विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला पेपर दिल्याचं तपासात समोर. 3 मे रोजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका 23 एप्रिललाच मिळवली. शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर जुना व्हिडिओ व्हायरल. झुकेगा नहीं साला असं म्हणत सोशल मीडियावरती रील व्हायरल. कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावरती आंदोलन. चक्काजाम केल्यामुळे 40 ते 50 जणांविरोधात गुन्हे दाखल. मर्यादित इंधन साठ्यामुळे पालघर, बुलढाणा, वाशिम आणि रत्नागिरीमध्ये पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा, तर लातूरमध्ये अँब्युलन्स डिझेलसाठी पंपावरती तात्कळल्यामुळे अपघातग्रस्तांना खासगी वाहनानं नेण्याची वेळ. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 2% अधिक वाढल्या. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती प्रति बॅरल $111.5 इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची तातडीची बैठक. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण. भारतीय रुपया 96.33 आखाती देशातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम. एसटीच्या तिकीट दरात 31 मे पर्यंत कोणतीही वाढ नाही. मात्र केंद्र आणि राज्यानं कोणतीही मदत न केल्यास भाडेवाढ अटळ. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. कॅबिनेटसह इतर महत्वाच्या बैठकांसाठी सरकारचा नवा निर्णय. मुंबईच्या बाहेरील मंत्री बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहणार. सूत्रांची माहिती. महाराष्ट्रातील 15 शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पार. अकोला आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद. हवामान विभागाकडून दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याचं आवाहन.